एबीपी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ। डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त नवी मुंबईतील वाशी येथील एकता नगर झोपडपट्टीमध्ये समाजसेवेचा प्रेरणादायी उपक्रम उत्साहात पार पडला। समाजसेविका झोया मॅडम व दैनिक समर्थ गावकरी समूहाच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, बिस्किटे व पाण्याच्या बाटल्या वाटप करण्यात आले। या माध्यमातून गरजू विद्यार्थ्यांना मदत करून त्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्याचा स्तुत्य प्रयत्न करण्यात आला। कार्यक्रमास मंत्रालय प्रतिनिधी विष्णू बुरे, क्राईम रिपोर्टर महेश जाधव, प्रणित शेलार, प्राणीप्रेमी समर्थ भुरे व आशा भुरे यांची उपस्थिती होते। या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकला असून पुढेही असे सामाजिक उपक्रम राबवावेत अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली। नमस्कार, मी विष्णू बुरे। तर आपण आहोत नवी मुंबई वाशीमध्ये एकता नगर झोपडपट्टीमध्ये आपण उपस्थित आहोत। तर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन। तर आपल्यासोबत युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रणित शेलार आहेत, तसेच ते एक समाजसेवक पण आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घ्या, सर काय सांगाल जे आता झोया मॅडमने आज जो कार्यक्रम केला जयंतीनिमित्त, काय सांगाल या कार्यक्रमामध्ये? सर्वप्रथम तमाम नवी मुंबईकरांना युवक काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाच्या तर्फे डॉक्टर भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो। तसेच या ठिकाणी एकता नगर वाशी येथे आमच्या काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्या आणि सक्षम नेतृत्व असलेल्या सन्माननीय झोया खान यांनी झोपडपट्टीमध्ये येऊन तिथल्या युवकांना, तिथल्या गोरगरीब घरातल्या मुलांना जे ते शिक्षण देतात आणि त्याचसोबत त्यांनी आज या ठिकाणी वह्या वाटप व पेन पुस्तकं वाटप याचा कार्यक्रम घेतला होता। हा एक संदेश देण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे की त्यांना इथून पुढे काम करण्याची इच्छा आहे। या विभागामध्ये त्यांना ज्या काही समस्या येतील, त्यांना ज्या काही अडचणी येतील, त्यासाठी आम्ही काँग्रेस पक्ष आणि संपूर्ण नवी मुंबई जिल्ह्यातले आम्ही कार्यकर्ते त्यांच्यासोबत आहोत, अशी मी तुम्हाला या ठिकाणी ग्वाही देतो। आणि त्याचबरोबर ते यापुढे देखील अशाच प्रकारचं काम करत राहतील आणि याचं परिवर्तन नक्कीच एक दिवस होईल। हे जे आज आपल्याला दिसतंय ह्याच्यामध्ये बदल कसा घडवून आणायचा आम्हाला त्यांनी सांगावं, त्यांनी मार्गदर्शन करावं की इथल्या मुलांसाठी आम्ही काय करू शकतो। आणि आम्ही नक्कीच त्यांना आश्वासन देतो की या ठिकाणी आम्ही त्यांच्यासोबत आहोत आणि हे सगळं पूर्ण करण्यामध्ये आम्ही त्यांचा पूर्णपणे पाठिंबा देऊ। खरंच तर आपल्यासोबत समाजसेवक एका पक्षामध्ये ते कार्यरत आहेत आणि एक समाजसेविका आहेत, कारण इथे या झोपडपट्टीमध्ये काही वर्षापासून यांचा प्रादुर्भाव आहे। आणि तो मुलगा बघू शकता, कारण झोया मॅडममुळं हा मुलगा आता त्या कुटुंबाला हाही तसाच मिळाला, कारण गेल्या वर्षी याची खूप परिस्थिती खालावलेली होती, कारण हा गांजा आणि व्हाईटनर यासारख्या गंभीर म्हणजे गंभीर याच्यामध्ये नशेमध्ये अडकला होता। पण गेल्या वर्षी बघू शकता याचं पूर्ण असं वाटत होतं की हा मुलगा वाचणार नाही, पण या झोया मॅडमच्या पाठपुराव्यामुळं आणि तिच्या लक्ष दिलं त्यामुळं हा मुलगा सुशिक्षित आहे आणि आता हा कुठल्याही प्रकारच्या व्यसनाच्या अधीन राहिलेला नाही। तर मॅडम काय सांगाल, गेल्या वर्षी काय परिस्थिती होती या मुलाची? एकदा आम्ही असंच बसलो होतो, इथं आले होते जेव्हा आम्हाला इथं नवीन हे चालू करायची होती शाळा, तेव्हा बघितलं हा मुलगा तिथं बसून व्हाईटनर घेत होता। मी त्याला बोलवलं, प्रेमाने समजवलं का असं करतो, तो बोलतं काय नाही सोडून देणार। मी म्हणलं आसपास करू नको। त्याच्या हातातून घेऊन फेकून दिला, त्याचे हात पाय धुवून वगैरे तिला स्वच्छतेने घरी पाठवला। तो दिवस होता ना, आजचा दिवस आहे। तो मुलगा कधी पण शाळेत मी आले तर लगेच धावत येतो आणि इथं शिक्षक करत बसतो। एवढा चांगला मुलगा आहे ना, आपण सर्व एकत्र होऊन काय चांगलं करायचा विचार केला ना, तो नक्की पूर्ण होतो। आता कुठलाही स्वार्थ न बघून तुम्ही समाजसेवा करता, कारण हे तुमचे मुलं तुमचा परिवार समजता, तर बाकीच्या समाजसेवकला काय सांगाल तुम्ही? मी सर्वांना एकच विनंती करते, जे काय पण तुम्ही करत असाल तर थोडासा गरीब लोकांवर पण लक्ष द्या। असे भरपूर झोपडपट्टी आहे, तुम्ही 1 तास तिथं जाऊन टाका तुमचं, तिथं बघा गरीब लोक कसे राहतात, काय करतात। आम्ही लोक गरीब लोकांसाठी उभं राहिले तर त्यांचं लवकर चांगलं होणार। तर माझ्या मुलासाठी काय काय वाटप केलं तुम्ही नक्की? आज आम्ही पाणीची बॉटल, बुक, पेन्सिल, रबर, बिस्किटचे पॅकेट ते मी तर नेहमीच देते। आज बाबासाहेब आंबेडकर आहे, त्यांची जयंती होती म्हणून आम्ही एवढं काही केलं। ते आमच्याबरोबर भरपूर लोक पण आले होते, त्यांना पण बरं वाटलं इथं आल्यावर नाही। तर बघू शकता या मॅडमने कुठलाही बॅनरबाजी न करता, आतिषबाजी न करता एकदम साध्या आणि चांगल्या स्वरूपात ही जयंती साजरी केली। आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचंही म्हणणं हेच होतं की जो अशिक्षित आहे त्याच्या हाती पेन आणि लेटर हे असलंच पाहिजे। पण आता झोया मॅडमला तेव्हापासून या झोपडपट्टीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात परिवर्तन होतं आहे। आणि येणाऱ्या दिवसात जसं शेलार साहेबांनी सांगितलं
की आम्ही येत्या काळात काही मॅडमला मदत लागली तर आम्ही त्याच्या अर्ध्या रात्री पाठीमागं आहो आणि खंबीरपणे त्यांना साथ देऊ. त्यांनी असंच हे समाजकार्य चालू ठेवावं अशी त्यांना सपोर्ट केला आणि बोलून दाखवलं की आम्ही जे काय या मुलांसाठी लागेल ते आम्ही द्यायला तयार आहोत. आणि या मुलांनीही तर आपल्यासोबत समाजसेवक सोनवणे मॅडम आहेत. मॅडम काय सांगाल, जसं झोया मॅडमनं समाजसेवेचं काम केलं आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त, तर काय सांगाल त्यांच्यासाठी 2 शब्द? मी काय बोलते, जसं रेश्मा आहे प्रत्येक वेळेस खूप चांगलं काम करते आणि लहान मुलांसाठी इतकं सगळं केलं आहे तिने. इतकं घाणेरडे झोपडपट्टीमध्ये येऊन तिनं सगळे मुलांना आपले मुलं समजून एवढं सगळं केलं आहे. तर असं चांगले काम करते आणि ते पण आज सुरुवात केलं आहे तिने आज 14 एप्रिलमुळे. तर हे खूप सुंदर केलेलं आहे तिने. सगळ्यांना शिकवण देते, अभ्यास करवते, कलम देते. ह्याच्यापेक्षा चांगलं काम करूच शकत नाही कोणी आणि असंच करत राहावं. मी नेहमी रेश्माचे पाठी आहे आणि खूप सुंदर केलेलं आहे. मी तिचं खूप आभारी आहे आणि नेहमी असंच करत राहावं. ठीक आहे. नमस्कार, मी विष्णू बोरे. तर आपण आता वाशी एकतानगरमध्ये, ही एकतानगरची झोपडपट्टी आहे. महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ. संपादक आहेत विश्वासराव आरोटे. मोबाईल नंबर आहे 9423 38 85 08. दुसरा मोबाईल नंबर 9423 46 72 72. तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001. वेबसाईट आहे sgavkari.com. मेल आय डी आहे akl gavkari@gmail.com.